हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2025च्या प्रिपरेशनसाठी पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी प्रिपरेशन करायचं आहे. आणि आपण कालपासून लेक्चर स्टार्ट केलेत. मायक्रो इकॉनॉमिक्स थ्रू MCQs आपण बघणार आहोत. म्हणजे डेली 10 क्वेश्चन्स और 15 क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. आणि त्यामागची मायक्रो इकॉनॉमिक्समधली काय कन्सेप्ट आहे किंवा त्याचं ते आन्सर कसं आलं, अशा पद्धतीने आपण पेपर 2चं प्रिपरेशन स्टार्ट करूया. जसं की सुरुवात आहे 2025च्या प्रिपरेशनची, तर त्यानुसार आपण प्रिपरेशन सुरुवात करूया. सो लेट्स स्टार्ट. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी MS सेट एक्झाम 2025 साठी पेपर 1 साठी एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत. फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs. या पूर्ण पॅकेजचा म्हणजे फुल कोर्सचा इफेक्ट नक्कीच तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी दिसणार आहे. तसेच पेपर 2 साठी देखील येणाऱ्या एक्झामसाठी फुल कोर्स आहे. संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स असा पेपर 2 च्या फुल कोर्सचा पॅटर्न असणार आहे. दिलेली सब्जेक्ट लिस्ट आहे. या सब्जेक्ट लिस्ट वाईज तुम्ही तुमचा सब्जेक्ट जो असेल तो निवडू शकता. या कोर्सला जॉईन करण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. पेपर 2 ची फीस आहे 12,000 रुपये आणि त्याच्यावरती डिस्काउंट अवेलेबल आहे. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होणार आहे 10,000 रुपीज. पेपर 1 साठी जी फीस आहे ती आहे 3,500 रुपये. डिस्काउंट करून त्याची देखील प्राइस कमी करून तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सुरू करूया सेशनला. बघूया आजचा पहिला प्रश्न काय आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन इज अन इंडस्ट्री विथ. आता परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण स्पर्धा हा एक उद्योग आहे. कसला उद्योग आहे ते आपल्याला ऑप्शन्स पैकी एक चॉईस करायचा आहे. अ फ्यू फर्म्स प्रोड्युसिंग आयडेंटिकल गुड्स. काही सामान्य कंपन्या वस्तूंचे उत्पादन करत आहेत. मेनी फर्म्स प्रोड्युसिंग गुड्स दॅट डिफर समव्हॉट. आता याचा अर्थ काय आहे. पहिल्यामध्ये सांगितलं की काही कंपन्यांचे ते वस्तूचे उत्पादन करतायत. हे परफेक्ट कॉम्पिटिशनची इंडस्ट्री आहे का? नाही. मेनी फर्म्स प्रोड्युसिंग गुड दॅट डिफर समहाव. समवॉट म्हणजे काय सांगितलेलं इथे, भरपूर कंपन्या आहेत, इंडस्ट्री आहेत, पण जे गुड्स प्रोड्यूस करत आहेत ते एकमेकांपासून वेगळे आहेत. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये वेगवेगळ्या वस्तू विकल्या जातात का मेनी फर्म्सच्या? तर म्हणजे हे सुद्धा आपलं करेक्ट ऑप्शन इथे नाही. अ फ्यू फर्म्स प्रोड्युसिंग गुड दॅट डिफर समवॉट इन क्वांटिटी क्वालिटी. इथे फ्यू फर्म्स म्हटलेलं आहे. फ्यू फर्म्स आहे का आपल्या परफेक्ट कॉम्पिटिशनचं कॅरेक्टरिस्टिक किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फ्यू फर्म्स असतात का? नाही. म्हणजे ऑप्शन A, B आणि C हे तिन्ही इथे करेक्ट आन्सर नाही आहे. बघूया ऑप्शन D काय आहे. मेनी फर्म्स प्रोड्युसिंग आयडेंटिकल गुड्स. तर हे ऑप्शन आपल्या इथे करेक्ट असणार आहे. का? तर मेनी फर्म्स आहेत आणि प्रोड्युसिंग कुठले गुड्स? तर आयडेंटिकल म्हणजे सेम एकसारख्या वस्तू तिथे प्रोड्यूस करतात. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन हे इंडस्ट्री कशाशी निगडीत आहे? तर मेनी फर्म्स आणि एकसारख्या वस्तू तयार करणे. मग या प्रश्नाचा आपला करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन D, मेनी फर्म्स प्रोड्युसिंग आयडेंटिकल गुड्स. एकसारख्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. फर्म यूज मार्केटिंग टू. आता फर्म या मार्केटिंग साठी काय वापरतात किंवा मार्केटिंग कशासाठी वापरतात? ऑप्शन्स आहेत. इन्फ्लुएन्स द कंझ्युमर्स बाइंग डिसिजन, कन्व्हिन्स कस्टमर्स दॅट देअर प्रोडक्ट इज वर्थ इट्स प्राइस, पर्स्यूट बायर्स अँड देअर प्रोडक्ट इज सुपिरियर टू अदर्स. तर आपल्याला जेव्हा जेव्हा ऑप्शन एक एक वाचत गेलो तेव्हा आपल्याला काय जाणवलं की इन्फ्लुएन्स कन्झ्युमर्स बाइंग डिसिजन, कस्टमरच्या किंवा ग्राहकाच्या निर्णय, वस्तू खरेदी करण्याच्या निर्णयाचा इन्फ्लुएन्स टाकण्यासाठी किंवा ती वस्तू खरेदी केली पाहिजे असं त्यांच्या मनावर प्रभावित करण्यासाठी मार्केटिंग केली जाते. हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. कन्व्हिन्स कस्टमर्स दॅट देअर प्रोडक्ट इज वर्थ इट्स प्राइस म्हणजे काय, ती जी वस्तू बघतायत, खरेदी करतायत, तर त्या प्राइस साठी ती वस्तू जी आहे ती वर्थ आहे, घेणं बरोबर आहे, हे पटवून देण्यासाठी मार्केटिंग करतात. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आपल्याला इथे करेक्ट वाटतंय. पर्स्यूट बायर्स दॅट देअर प्रोडक्ट इज सुपेरियर टू अदर म्हणजे खरेदीदारांना त्यांचे उत्पादन इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे पटवून देण्यासाठी सुद्धा मार्केटिंग केली जाते. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? तर ऑल ऑफ द अबो आन्सर्स आर करेक्ट, ऑल ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट. म्हणजे वरील सर्व उत्तरही बरोबर आहेत. ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर आहे. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन.
In perfect competition, the elasticity of demand for the product of a single firm is. आता काय आहे, पूर्ण स्पर्धेमध्ये एकाच फर्मच्या उत्पादनासाठी मागणीची लवचिकता कशी असेल. ओके, ऑप्शन्स आहेत इनफायनाइट because many other firms produce identical product, 0 because many other firms produce identical products, C 0 because the firm produces a unique product, and D infinite because the firm produces a unique product. पूर्ण स्पर्धेमध्ये एकाच फर्मच्या उत्पादनासाठी मागणीची लवचिकता कशी असेल. अमर्याद असते कारण इथे अनेक कंपन्या समान उत्पादने करतात. 0 कारण अनेक कंपन्या एकसारखी उत्पादने तयार करतात. 0 कारण फर्म एक द्वितीय उत्पादन तयार करते. आणि अनंत कारण एक फर्म एक अद्वितीय उत्पादन तयार करते. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए इनफायनाइट. कारण अमर्याद का असणार आहे, कारण तेथे वस्तू ज्या आहेत त्या तयार होणार आहेत त्या एक समान आहेत, एक सारख्या आहेत, एक जिन्सी आहेत, म्हणून त्याची जी लवचिकता आहे ती इनफायनाइट असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्राइस ऑफ द गुड्स इज डिटरमाइंड ॲट द पॉइंट वेअर. आता इथे काय प्रश्न विचारलेला आहे, वस्तूची किंमत अशा बिंदूवर निर्धारित केली जाते कशी. पुन्हा एकदा डिमांड वरती प्रश्न आलाय, प्राइस अँड डिमांड मधला संबंध, म्हणून आपल्याला परत इथे एक ड्रॉ करायचा आहे कर्व, डिमांड कर्व. तर इथे वेगवेगळ्या बऱ्याच किमती आपल्याला दिसतात. ठीक आहे, या नगाला एवढी किंमत, या नगाला एवढी किंमत, पण ती निर्धारित कुठे होते किंवा त्याचा योग्य प्राइस कशी ठरवली जाते. तर ऑप्शन्स आहेत डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय, म्हणजे मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तेव्हा, किंवा मागणी ही पुरवठ्यापेक्षा कमी असेल तेव्हा, किंवा मागणी आणि पुरवठा या दोन्ही समान असतील तेव्हा, आणि डी नन ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी. मागणी आणि पुरवठा जेव्हा समान असेल तेव्हा त्या वस्तूची निर्धारित केली जाते. आपण एक ड्रॉ करून बघूया इथे कर्व कसा असणार आहे. ओके, असा कर्व असतो, इकडे प्राइस असते. ओके, आणि इकडे काय असते, क्वांटिटी असते. तर काय आपल्याला माहिती आहे, कमी किंमत असताना जास्त क्वांटिटी खरेदी केल्या जातात, आणि जेव्हा प्राइस वाढते तेव्हा त्याची मागणी जी आहे ती कमी होते. मग अशा वेळेला काय करणार आपण, जिथे मागणी आणि पुरवठा समान आहे, जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा आहे, म्हणजे ही जी समानतेची पातळी आपल्याला इथे मिळते आहे ती आपली वस्तूची किंमत निर्धारित करते. इथे जेवढी मागणी आहे तेवढीच किंमत पण असणार आहे. त्यावेळेस काय असणार आहे, ती जी प्राइस आहे ती फिक्स केली जाणार आहे. हे झालं मागणीचं वक्र. ठीक आहे, जेव्हा आता ही आपली डिमांड आहे आणि ही सप्लाय आहे, तर या दोन्हीला म्हणजे इकडे सप्लाय आणि डिमांड दोन्ही वेगवेगळे आहे. हा सप्लाय कर्व आहे म्हणजे पुरवठा वक्र, आणि हा आहे डिमांड कर्व, मागणी वक्र. तर या प्राइसला म्हणजे या पॉइंटला जो प्राइस येणार आहे ती इथं मागणीची आपली प्राइस असणार आहे किंवा वस्तूची प्राइस असणार आहे. ओके, आता क्वेश्चन आहे टोटल इकॉनॉमिक प्रॉफिट म्हणजे काय आहे. टोटल इकॉनॉमिक प्रॉफिट कसा काढला जातो तो आपल्याला सांगायचा आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ऑप्शन्स आहेत टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, टोटल रेव्हेन्यू मायनस ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, त्याच्यानंतर बी आहे मार्जिनल रेव्हेन्यू मायनस मार्जिनल कॉस्ट, म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू मायनस मार्जिनल कॉस्ट. त्याच्यानंतर टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय टोटल कॉस्ट, टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय टोटल कॉस्ट. त्यानंतर मार्जिनल रेव्हेन्यू डिवायडेड बाय मार्जिनल कॉस्ट, मार्जिनल रेव्हेन्यू डिवायडेड बाय मार्जिनल कॉस्ट. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन ए आहे, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय, तर ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे एखादी वस्तू जेव्हा आपण सिलेक्ट करतो तर त्याच्या बदल्यामध्ये जर दुसरी वस्तू आपण सिलेक्ट केली असती तर त्याच्यामध्ये किती फायदा झाला असता, तर ते आहे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ दॅट कमोडिटी. ओके, एखाद्या फार्मरनी डिसाईड केलं की त्याला फार्म मध्ये बीट लावायचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त फायदा त्याला एखादं दुसरं पीक घेतल्यानंतर झाला असता, तर ती होती त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, तर टोटल रेव्हेन्यू मायनस अपॉर्च्युनिटी कॉस्ट जर काढलं तर आपल्याला काय मिळेल, टोटल इकॉनॉमिक प्रॉफिट. हा एक फॉर्म्युला आहे टोटल इकॉनॉमिक प्रॉफिट काढण्याचा. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. If you have found percentage of value of sales accounted for by the four largest firm in the industry, you have found the.
जर तुम्हाला एखाद्या उद्योगातील 4 सर्वात मोठ्या कंपन्यांद्वारे विक्रीच्या मूल्यांची टक्केवारी आढळली असेल तर तुम्हाला आढळले आहे काय? ऑप्शन्स आहेत इलास्टिसिटी ऑफ सप्लाय व्हॅल्यू, हार्फिडाल-हार्शमन इंडेक्स, त्यानंतर इलास्टिसिटी ऑफ डिमांड व्हॅल्यू अँड 4 फर्म कॉन्सन्ट्रेशन रेशो. सिम्पली क्वेश्चन विचारलेला आहे की 4 फर्म आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, उद्योग करतायत, विक्रीच्या मूल्यांची टक्केवारी आढळली आहे तुम्हाला वेगवेगळ्या 4 कंपन्यांची, तर ते काय असणार आहे? 4 फर्म एकाग्रता प्रमाण म्हणजे 4 फर्म कॉन्सन्ट्रेशन रेशिओ. म्हणून याचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे ही फिगर अबाउट portrays a total revenue curve for perfectly competitive firm. Curve A is straight because the firm. त्यानंतर काय सांगितलेलं? स्पर्धात्मक फर्म साठी एकूण महसूल वक्र चित्रित करतो. वक्र A सरळ आहे कारण का? ऑप्शन्स हॅज परफेक्ट इन्फॉर्मेशन, wants to maximize its profits, is a price taker, faces constant return to the scale. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे इज प्राइस टेकर. जी कॉम्पिटिटिव्ह आपली फर्म आहे परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह ती प्राइस टेकर आहे इथे, त्याच्यामुळे हा जो कर्व असणार आहे आपला तो स्ट्रेट असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिफरंट अबाउट परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. या दोन्हीमध्ये फरक काय आहे हे दिलेल्या ऑप्शन्स पैकी चॉईस करायचं आहे. ऑप्शन्स आहेत फर्म्स इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन कम्पेट ऑन देअर प्रोडक्ट्स प्राइस एज वेल एज इट्स क्वालिटी अँड मार्केटिंग. तर हे आपल्याला मोनोपॉलिस्टिकचं कॅरेक्टरिस्टिक दिसतं आहे, त्याच्यामुळे याला आपण रिझर्व मध्ये ठेवूया की हे आपलं करेक्ट आन्सर असू शकतं. बाकीचे ऑप्शन्स बघायचे आहेत. इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन एंट्री इन टू द इंडस्ट्री इज अनब्लॉक्ड. अनब्लॉक्ड असते का? नाही. परफेक्ट कॉम्पिटिशन हॅज अ लार्ज नंबर ऑफ इंडिपेंडेंटली ऍक्टिंग सेलर्स. इंडिपेंडंटली ऍक्टिंग करतात का? हे नाही, त्यांना ग्रुप वरती काम करावं लागतं कारण इथे भरपूर सेलर्स असतात आणि भरपूर बायर्स सुद्धा असतात. Only firms in monopolistic competition can earn an economic profit in a short run. शॉर्ट रन मध्ये मोनोपॉलिस्टिक फक्त मोनोपॉलिस्टिक प्रॉफिट कमवू शकतात का? नाही. म्हणजे हे 3 ऑप्शन्स इथे आपले आउट झालेले आहेत या क्वेश्चन साठी आणि करेक्ट आन्सर कुठले मिळाले आपल्याला? ऑप्शन ए. मक्तेदारी स्पर्धेतील कंपन्या त्यांच्या उत्पन्नाची किंमत तसेच त्यांची गुणवत्ता आणि विपणन यावर स्पर्धा करतात, हे याचं करेक्ट आन्सर आहे. विच स्टेटमेंट इज करेक्ट? कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, ऑप्शन्स आहेत इन व्हेरी शॉर्ट पिरियड सप्लाय इज परफेक्टली इनइलास्टिक, प्राइस इज अफेक्टेड बाय बोथ डिमांड अँड कंडिशन्स. सप्लाय कर्व्स इलास्टिसिटी डिपेंड्स ऑन द टाइम पिरियड. ओके, ऑप्शन सी बोथ ए अँड बी अँड डी नन ऑफ द अबव. कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे बघू आता. 2 स्टेटमेंट आहेत ए आणि बी, त्यातले एक ऑप्शन एक तर असणार आहे दोन्ही किंवा दोन्हीही नसणार आहेत, किंवा ऑप्शन ए किंवा बी असेल. ओके, ए मध्ये काय सांगितलंय? इन व्हेरी शॉर्ट पिरियड सप्लाय इज परफेक्टली इनइलास्टिक. सप्लाय जो आहे, पुरवठा जो आहे तो छोट्या काळामध्ये पूर्ण अलवचिक असतो, म्हणजे तो बदलता नसतो. प्राइस इज अफेक्टेड बाय बोथ डिमांड कंडिशन्स. म्हणजे काय आहे? प्राइस कशाने अफेक्ट होते? तर डिमांड म्हणजे मागणी जी आहे त्याच्याने अफेक्ट करत असते. म्हणजे हे स्टेटमेंट आपल्या इथे बरोबर आहे. सप्लाय कर्व इलास्टिसिटी डिपेंड्स ऑन द टाइम पिरियड. सप्लाय कर्व जो आहे, वक्र जो आहे, त्याची लवचिकता ही टाइम पिरियड वरती अवलंबून असते. किती काळासाठी, शॉर्ट रन आहे की लॉंग टर्म आहे, यासाठी याच्यावरती डिपेंडंट असते. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा आपल्या इथे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन सी इथे आपलं करेक्ट असणार आहे. ऑप्शन ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते इथे बरोबर आहेत. ओके, तर आपल्या इथे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघितलेले आहेत, त्याच्यावरचे वेगवेगळे कन्सेप्ट जे आहेत त्या बघितलेल्या आहेत. आता आपला हा आजचा लास्ट प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यावर सोडते. बऱ्यापैकी आपण 5 पार्ट मध्ये सगळ्या या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यातून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं येणार आहे. त्यामुळे हा प्रश्न मी तुमच्यावर सोडते. कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला याच्यावरचं करेक्ट आन्सर द्यायचं आहे. ऑप्शन्स ए बी सी राईट न करता तुम्हाला करेक्ट ऑप्शन जे आहेत ते कमेंट मध्ये पूर्ण लिहायचं आहे. ओके, चला आजचं सेशन इथं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला नेक्स्ट युनिट वरचे काही क्वेश्चन्स बघायचे आहेत, त्यातले कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत. नेक्स्ट आपलं जे युनिट असणार आहे ते असणार आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. सो थँक यू फॉर टुडे. लेट्स सी इन द नेक्स्ट सेशन. हॅव अ गुड डे.